आज आपण इथे मावा बर्फी बनवणार आहोत. पण ही बर्फी बनवताना याच्यामध्ये जरासुद्धा खव्याचा वापर करणार नाही. मग ही कशापासून बनवणार आहोत तर ओल्या नारळापासून आज आपण ही मावा बर्फी बनवून तयार करणार आहोत. याची टेस्ट म्हणसाल तर हुबेहूब अगदी स्वीट होमला भेटती मावा बर्फी तशीच राहणार आहे. फक्त याच्यामध्ये खव्याचा वापर आपण अजिबात करणार नाही. ओल्या नारळापासून बनवून तयार करणार आहोत. याचे टेक्स्चर पाहू शकता, अगदी रवाळ आहे. जसं की आपण स्वीट होममधून मावा बर्फी विकत आणतो आणि त्याचे टेक्स्चर असते ना रवाळ, अगदी तसेच राहणार आहे. फक्त एवढाच फरक असणार आहे की याच्यामध्ये खव्याचा वापर नसेल, फक्त ओल्या नारळापासून बनवली गेली जाणार आहे. ती कशी तर चला पाहूया. त्यासाठी आपल्याला 2 मोठ्या आकाराचे असे नारळ फोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर जी अशी ब्लॅक कलरची स्किन असते ना, म्हणजेच पाठीमागचा भाग, तो आपल्याला चाकूने काढून घ्यायचा आहे. जर तो तसाच राहिला तर आपली बर्फी काळी पडते. आता सगळे इथे मी 2 मोठ्या आकाराचे नारळ घेतलेले, सगळ्याची साल काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला सुरुवातीला हे नारळ कट करून घ्यायचे आहेत. कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदम पातळ असे कट करा, कारण आपल्याला याचा भुरा बनवायचा आहे. तर ही मिक्सरला फिरवताना इझिली व्यवस्थित भुरा तयार झाला पाहिजे. त्याच्यासाठी एकदम पातळ काप करायचे आणि नंतर हव्या ते आकारामध्ये याचे तुकडे करून घेऊ शकता. फक्त कट करताना एकदम पातळ असेच आपल्याला कट करायचे आहेत. ही बर्फी खायला ना खरंच खूप छान लागते. जेव्हा तुम्ही मावा तुमच्याकडे नसेल, म्हणजेच खवा नसेल, तेव्हा तुम्ही ओल्या नारळापासून ही मावा बर्फी नक्कीच बनवून ट्राय करा. तुम्हाला सुद्धा हे नक्कीच आवडेल. सगळे नारळ कट करून झालेला आहे. आता ओला आहे तर आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा नारळाचे काप घालून छान असं त्याच्यावर कपडा टाकून आपल्याला पाणी शोषेपर्यंत पुसून घ्यायचे आहेत. वेळ असेल, हलकंसं ऊन असेल तर उन्हाला 5-10 मिनटं लावा किंवा फॅनच्या हवेखाली 5-10 मिनटं ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर. आणि नसेल तर तुम्ही माझ्यासारखं असं कापडाने ह्याचे पाणी, म्हणजे सुती कपडाने व्यवस्थित पाणी पुसून घ्या. आणि इथे कोरडे झालेले आहेत आपले हे नारळाचे काप. आता काय करायचं तर हे काप साईडला ठेवायचं आणि मिक्सर जार घ्यायचा आहे. मिक्सर जार छोटा असो किंवा मोठा, त्याच्या क्वांटिटीनुसारच त्याच्यामध्ये नारळाचे काप घाला. त्याला फिरण्यासाठी जागा हवी असती, त्याच्यासाठी अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच मिक्सरला फिरवून घ्या. आता तुम्ही पाहू शकता की जसं विकतचं आपण भेटतो ना ड्राय कोकोनट, अगदी तसंच झालेला आहे हा भुरा बनवून तयार. आता इथे बाऊल घ्यायचा आणि बाऊलमध्ये आपल्याला हा सगळा भुरा काढून घ्यायचा आहे. आता इथे तुमचं नारळ किती मोठे आहे त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला किती वेळा फिरवावे लागेल ते त्याच्यावर अवलंबून असेल. माझ्या इथे 2 वेळा फिरवल्यानंतर ना सगळे, म्हणजे 2 नारळाचे जे काप होते ते व्यवस्थित फिरवून झाले आणि इथे सगळा भुरा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, सगळंही इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता टेक्स्चरसुद्धा अगदी विकत भेटतो ना भुरा, अगदी तसंच आहे. फक्त ही ओला आहे आणि विकतचा असतो तो ड्राय असतो. आता काय करायचं, गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा, मीडियम गॅस करायचा. पॅन गरम झाल्यावर जो भुरा आपण बनवलेला आहे तो याच्यामध्ये पॅनमध्ये घालायचा आहे. जर तुम्ही इथे ओल्या नारळाचा वापर करणार नसाल, डेसिनेट कोकोनट जसं की विकतचा जो भुरा असतो जो सुकलेला, त्याचा वापर करणार असाल तर तुम्हाला इथे ना अजिबात ना याला गरम करायची गरज नाही आहे. डायरेक्ट इथे तुम्ही तूप घालून पुढची प्रोसेस करू शकता. पण आपण इथे ओला भुरा घेतलेला आहे, म्हणजेच ओल्या नारळाचा घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला याला ड्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये अगदी मीडियम गॅसवरती छान असं एकसारखं हलवत राहायचं आहे. जोपर्यंत याच्यामधले दूध आहे ते पूर्ण अब्झॉर्ब होत नाही आणि पूर्ण भुरा कोरडा होत नाही, तोपर्यंत आपल्याला छान असा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. जर तुम्ही डायरेक्ट अशीच बर्फी बनवली तर ती बर्फी जास्त काळ टिकत नाही, लवकर त्याला बुरशी लागू शकते आणि लवकर ती खराबसुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला, तुम्ही पाहू शकता हातात घेतल्यावरती एकदम सुटसुटीत, एकदम ड्राय झाला आहे. इथपर्यंत आपला भुरा छान असा बेक झालेला आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. 2 चमचे एवढं तूप घातलेलं आहे. तुपाचे प्रमाण कमी जास्त ठेवले तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आता जर तुम्ही इथे ड्राय कोकोनट वापरला असेल तर सुरुवातीला पॅनमध्ये तूप घाला आणि नंतर त्याच्यात भुरा घालून हलकासा कलर बदलेपर्यंत किंवा सुवासिक वास सुटेपर्यंत तुपामध्ये छान असा हा भुरा भाजून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे चारी बाजूनी. लक्षात राहू द्या, खाली चिटकला नाही पाहिजे, नाहीतर काय होतं ना, नंतर करपटपणा येतो. आता ह्या वाटीच्या साह्याने आपल्या 2.5 वाटी एवढा हा भुरा भरणार होता, अंदाज लावलेला होता. त्याच वाटीने मी इथे 1 वाटी सुरुवातीला दूध घातलेलं आहे. दुधामध्ये आपल्याला चांगला हा भुरा, म्हणजेच आपला हे कोकोनट आहे, नारळ आहे, हा शिजू द्यायचा आहे. याच्यामुळं काय होतं ना की याला टेक्स्चर खूप चांगलं येतं. आता तुम्ही पाहू शकता दूध सगळं अब्झॉर्ब झालेलं आहे. नंतर मी अर्धी वाटी घातलेली आहे. म्हणजेच काय तर इथे 2.5 वाटी आपला इथं कोकोनट भुरा, म्हणजे नारळाचा जो आपण मिक्सरला फिरवून हा भुरा बनवलेला, तो 2.5 वाटी झाला होता. तर इथे 1.5 वाटी दूध आपल्याला वापरायचं आहे. 1.5 वाटी दुधात छान असा हा भुरा शिजला जातो. आपल्याला
पूर्ण दूध ऑब्झर्व होईपर्यंत छान असं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं दूध ऑब्झर्व झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर 2.5 वाटी भुरा, 1.5 वाटी दूध आणि अर्धी वाटी इथे साखर घातलेली आहे। साखरेचे प्रमाण तुम्हाला गोड अधिक प्रमाणात आवडत असेल तर थोडे वाढवले तरी चालेल, आणि जर तुम्ही कमी गोड खात असाल तर माझ्यासारखी अर्धी वाटी तुमच्यासाठी एकदम पुरेशी साखर आहे। साखर घातल्यानंतर काय होतं की अजून याला साखरेला पाणी सुटतं आणि त्याच्यामुळं हे मिश्रण हलकंसं पातळ होतं, जसं मी तुम्हाला इथे दाखवते तसं। तर आपल्याला पूर्ण हा ऑब्झर्व होईपर्यंत छान असं हलवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता साखरेचं पाणी म्हणजे पाक सुद्धा पूर्ण ऑब्झर्व व्हायला सुरू झालेला आहे। आता काय करायचं, याच्यामध्ये ना 1 वाटी एवढी मिल्क पावडर घालायची आहे। या मिल्क पावडरमुळेच आपला ना ही मावा बर्फी आहे ना ते एकदम मावासारखी टेक्स्चरची बनवून तयार होणार आहे आणि टेस्टला सुद्धा अगदी तसेच लागणार आहे। आता व्यवस्थित मिक्स करून सगळी आपल्याला याच्यामध्ये छान अशी मिक्स करत राहायचं आहे। गॅस 3 ते 4 मिनिटं चालू ठेवा आणि व्यवस्थित मिक्स होऊ द्या। आता हे मिक्स झाल्यानंतर ना याचे टेक्स्चर कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्याच्या अगोदर हे सांगते की तुम्ही प्रमाण लक्षात राहू द्या। 2.5 वाटी भुऱ्यासाठी 1.5 वाटी दूध आणि इथे अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी मिल्क पावडर वापरा। आता तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर की ही अजिबात खाली चिटकत नाही आणि हे मिश्रण सगळं एका जागेला गोळासुद्धा व्हायला सुरू झालेलं आहे। अगदी आपल्याला असंच हवं आहे। एकदा चेक करून बघूया। तर हाताने चेक करताना हाताला थोडं बोटाला चिटकत आहे, म्हणजे आणखी व्यवस्थित झालेलं नाही आहे। तर आणखी 2 मिनटं आपण छान ह्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि हलवत राहूया। आता 2 मिनिटानंतर आपण आणखी चेक करायचं आहे की आपल्या मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे की नाही। तर तुम्ही पाहू शकता गोळा बनवल्यावर हाताला अजिबात चिटकत नाही, छान असा त्याचा गोळा वळला जात आहे। म्हणजेच लक्षात घ्यायचं की आपलं इथं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे। आता एखादा ट्री किंवा असा एखादा डब्बा घ्या, त्याच्यामध्ये बटर पेपर लावा आणि थोडंसं तूप घाला आणि ब्रशनी याला सगळं ग्रेस करून घ्या, म्हणजे काही बर्फी अजिबात याला चिटकणार नाही। आता जर तुम्हाला इथे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही थंड झाल्यावर लाडू वळून जो कोकोनटचा थोडासा भुरा अगोदर काढून घ्या आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण अशा हलवून त्याचे लाडूसुद्धा तुम्ही वळून घेऊ शकता। आता इथे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते सुरुवातीला इथे कापून टाकून घ्या आणि नंतर त्याच्यावरती हे मिश्रण टाका। मिश्रण टाकताना निम्म्या प्रमाणामध्येच आधी सुरुवातीला टाकून घ्या। निम्म्या प्रमाणात टाकून झाल्यानंतर त्याला आधी सेट करून घ्या आणि सेट झाल्यानंतरच पुढचे राहिलेले मिश्रण याच्यावरती घालायचे आणि ते सुद्धा एकसारखंच आपल्याला सेट करायचं आहे। सेट करताना हलक्या हाताने दाबा, म्हणजे व्यवस्थित बर्फीला आकार येईल। लक्षात राहू द्या मिश्रण कसं ओळखायचं, जर तुम्ही लवकरच ते मिश्रण काढलं तर तुमची इथे बर्फी व्यवस्थित होणार नाही आणि जर लाडू वळायला गेला तर लाडूसुद्धा व्यवस्थित होणार नाहीत। आता रक्षाबंधन आलेलं आहे तर तुम्हाला बर्फी बनवायची की लाडू तुम्ही तुमच्यानुसार ठरवू शकता आणि एकाच मिश्रणापासून 2 पदार्थ बनवून तयार होतात। जर तुम्हाला लाडू वळायचे असेल तर लाडू वळू शकता, बर्फी बनवायची असेल तर तुम्ही माझ्यासारखी अशी मावा बर्फीसुद्धा तयार करू शकता। दोन्ही मिश्रण घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम टेक्स्चर परफेक्ट झालेलं आहे। आता आपल्याला याला फ्रीजला सेट होण्यासाठी 1 तासासाठी ठेवायचं आहे। 1 तासानंतर सेट झाल्यावरती तुम्ही पाहू शकता की असं बटर पेपर पकडायचा आणि त्याला काढायचा आहे आणि इथे एखादा ट्रे घ्या आणि त्याच्यावर ठेवून आपल्याला दुसरी साईडनी पलटून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी जागा रिकामी केलेल्या आहेत साईडच्या आणि नंतर पलटून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली ती मावा बर्फी बनवून टेक्स्चरला एकदम रवाळ अशी तयार झालेली आहे। टेस्टसुद्धा अगदी परफेक्ट आहे बरं का, खायला खरंच अप्रतिम लागते। आता ही तुम्हाला मावा बर्फी बनवायला कशी वाटली, सोपी वाटली का, तेही ओल्या नारळापासून। जर तुमच्याकडे डेसिनेट कोकोनट म्हणजे विकतचा भुरा जर नसेल तर तुम्ही घरच्या ओल्या नारळापासून सुद्धा ही बर्फी बनवून तयार करू शकता। कुठल्याही माव्याची गरज नाही। जर तुमच्याकडे इथे मिल्क पावडर नसेल तर दुधाची साई तुम्ही अगदी 1.5 वाटी एवढी वापरू शकता, कारण आपण इथे मिल्क पावडर वापरलेली आहे त्यामुळे टेक्स्चर आणि टेस्ट दोन्हीसुद्धा मावा बर्फीसारखे येणार आहे। पण साईचे प्रमाण म्हणल्यानंतर अधिक प्रमाणात लागल, त्याच्यासाठी तुम्हाला मी इथे 1.5 वाटी सांगितलेली आहे। आता तुम्हाला ही बर्फी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आता येणाऱ्या रक्षाबंधनला भावासाठी ही बर्फी नक्की बनवा किंवा लाडू बनवले याचे वळून तरीसुद्धा चालतील। चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।